किती दिवस लपवालपवीची भाषा आपण बोलणार आहोत? संविधान संविधान म्हणतोय, संविधान दिनाचा कार्यक्रम करतोय, फार सुंदर नाटिकेच्या माध्यमातून किती छान आणि सुंदर असं आपल्या देशाचं संविधान आहे. भाग 3 मूलभूत अधिकार कोई छीन नहीं सकता है, किसी की ताकत नहीं है और किसी की औकात भी नहीं है. लेकिन साथियों, मैं आपको ये भी बताना चाहती हूँ कि जिस संविधान पे हमें गर्व है, स्वाभिमान और अभिमान है, उस संविधान की हालत इस देश में क्या चल रही है. माणूस म्हणून जगण्या नव्हता इथे अधिकार, घेऊन हाती लेखणीची तलवार, दिली प्रेरणा जगण्याची, नवसमाज उद्धाराया, समतेच्या शिपाया तू झिजवून काया, नमवीते आज माथा तव चरणी भीमराया, तव चरणी भीमराया. सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. संविधान दिनाचा कार्यक्रम, आणि आज ज्यांच्या अथक परिश्रमामुळे, ज्यांच्या त्यागामुळे मला तुमच्यासमोर बोलण्याचं बळ मिळालं, त्या क्रांतिमाता सावित्री आईचा जन्मदिवस. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. देगाहरी पलंगावरी पशुही ऐसे करीत नाही, ना आचार ना विचार, तयास मानव म्हणावे का. असा मोठा सवाल, प्रश्न या समाजासमोर उभ्या करणाऱ्या क्रांतिमाता सावित्री आईचा आज जन्मदिवस. मी आपल्याला मोठ्या सन्मानाने सांगितलं पाहिजे आणि अभिमानाने देखील सांगितलं पाहिजे. होता का हो मला हे बोलण्याचं स्वातंत्र्य, हा बोलण्याचा अधिकार? माझ्याकडे हा समाज कुठल्या नजरेने पाहायचा? आपण फार मोठ्या अभिमानाने म्हणतोय, हा देश आमचा आहे, या देशाचे रहिवासी आम्ही आहोत. मग देश आमचा आहे, देशाचे रहिवासी आम्ही आहोत, इथले मूळ मालक आम्ही आहो. मग आमचं माणूसपणच तर नाकारलं, आम्हाला माणूस म्हणून गणल्याच गेलं नाही. मग मी माणूस आहे तर माझ्यासारखी ही सगळीच माणसं आहे, यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, हेही जगले पाहिजे. मी यांच्यासाठी लढाई करेल, यांना माणसात आणण्यासाठी. मग मला यांना दिलं पाहिजे शिक्षण, ज्या शिक्षणाने ही सगळी माणसं माणसं बनतील, विचार करायला लागतील, यांना कळेल की ही व्यवस्था जी आहे, या भारत देशातली ही विषमतावादी जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेने पछाडलेली ही माणसं गेल्या हजारो वर्षापासून यांच्यावर अन्याय अत्याचार होतो आहे, यांचं माणूसपण नाकारलेलं, यांच्यासाठी मी लढाई केली पाहिजे. मग सर्वप्रथम मी उगारला पाहिजे क्रांतीचा बिगुल. तो क्रांतीचा बिगुल वाजवला क्रांतिमाता सावित्रीबाई फुलेंनी. निराधार दुःखी स्त्रियांची पुढारी, दुबळ्या अडाणी जणांना मदारी, कृत्तिवीर होती तशी ज्ञानयोगी, स्त्रिया सर्व जनांसाठी सदा दुःख भोगी, अशी क्रांतिमाता सावित्री. पहिली शाळा मुलींसाठी 1 जानेवारी 1848ला. आज जरा क्रांतिज्योतीचा जन्मदिवस आहे, जयंती आहे, म्हणून इथून सुरुवात करूया, नंतर येऊया आपण संविधान दिनावर. 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या भिडे यांच्या वाड्यामध्ये सावित्री ज्योतिबांनी पहिली मुलींची शाळा काढली. का काढली असावी पहिलीच मुलींची शाळा? मुलांसाठीही काढता आली असती, पण ज्योतिबा आणि सावित्रींनी ठरवलं, एक मुलगी जर शिकली तर ती सर्वप्रथम आपल्या माहेरी असताना माहेरच्या लोकांना प्रकाशित करेल आणि सासरी गेली असताना सासरच्या लोकांना प्रकाशित करेल. हा दुहेरी दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून ज्योतिबा सावित्रीने पहिली मुलींसाठी शाळा काढली. यानंतर शाळांचा जणू वटवृक्षच पुण्यामध्ये फुलवल्याचं आपल्या लक्षात येईल. संपूर्ण भारत देशामध्ये शैक्षणिक क्रांती ज्योतिबा आणि सावित्रींनी घडवून आणली. तेच शिक्षण जे डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांनी इस देश के संविधान में हमें वो शिक्षा का अधिकार, मौलिक अधिकार बाबा साहब ने मिला कर दिया है. और ज्योतिबा फुले को बाबा साहब अम्बेडकर ने, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने, हम सब के बाप ने ज्योतिबा फुले को अपना गुरु माना था. गुरु के अपना गुरु मानकर गुरु की राह पर चलने का वचन ही डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिया था. ये शान,
ये शौकत, ये विश्वास न होता, आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता। गर मिल पाती खुशियां हमें इस वतन से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने न लिखा होता, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने न लिखा होता। बाबा साहब अम्बेडकर ने इस देश का संविधान लिखा है। अभी अभी हमारे और आपके सामने एक नाटिका प्रस्तुत हुई है। मैं बहुत 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 शुक्रिया अदा करना चाहती हूँ उनका। पंडित जी कितने अच्छे लफ्ज़ों के साथ में आपको संविधान समझा कर दिया है, और इतना अच्छा संविधान जो किसी देश का नहीं है। बहुत सारे देश कहते हैं, बहुत सारे देशों के प्रमुख लोग कहते हैं कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारे देश में जन्मे होते। एक अमेरिका नाम का देश है, इस अर्थ पर उस देश के माजी राष्ट्रपति, क्या नाम है उनका, ओबामा जी कहते हैं, अगर हमारे देश में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जन्मे होते तो हम उन्हें सूर्य कहते हैं। अरे हमें गर्व है, हमें स्वाभिमान है, जिस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा है, वो बाबा साहब अम्बेडकर हमारे देश के कोलंबिया यूनिवर्सिटी में पढ़े हुए स्टूडेंट है, हमारे देश के विद्यार्थी है। इतका गर्व बाबासाहेब आंबेडकरांवर केला जातो। येऊया आपण तिकडे। माझं कसं आहे मित्रांनो, मला विद्रोही व्याख्याता म्हणून ओळखल्या जाते। विद्रोही म्हणजे काय? जो सत्य बोलतो, जो क्रांतीची भाषा बोलतो। तुम्ही पाहिलंय आता, जास्त वय नाहीये माझं, फार लवकर लग्न झालं, नोकरीही लवकर लागली, नुकतंच डीएड झालेली ही बाई लग्नानंतर इतकं मोठं शिक्षण घेते। क्रांतीज्योती आईची पुण्याईनी बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांची आयडिओलॉजी सोपं नसतं। ज्या माणसांचा त्याग या समाजासाठी आहे, तो त्यागही आपण समाजा पुढे मांडला पाहिजे। किती दिवस लपवालपवीची भाषा आपण बोलणार आहोत? संविधान संविधान म्हणतोय, संविधान दिनाचा कार्यक्रम करतोय, फार सुंदर नाटिकेच्या माध्यमातून किती छान आणि सुंदर असं आपल्या देशाचं संविधान आहे। भाग 3 मूलभूत अधिकार कोई छीन नहीं सकता है, किसी की ताकत नहीं है और किसी की औकात भी नहीं है। लेकिन साथियों, मैं आपको ये भी बताना चाहती हूँ कि जिस संविधान पे हमें गर्व है, स्वाभिमान और अभिमान है, उस संविधान की हालत इस देश में क्या चल रही है। मैं बड़े गर्व के साथ में कहती हूँ, पहले ही बता दिया है हमारे आयोजक ने कि ये कोई राजकीय पार्टी से कोई संबंधित प्रोग्राम नहीं। सही बात है, नहीं होना भी चाहिए। आप सभी लोग विविध संगठनों में काम करते हैं, विविध स्तर पर काम करते हैं और अपनी अपनी ओर से प्रामाणिकता से काम कर रहे हैं। लेकिन मैं एक बात आपको जरूर बताना चाहती हूँ कि मैं जिससे प्रेम करती हूँ, जिनके विचारधाराओं से मैं प्रेम करती हूँ, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, और बाबा साहब अम्बेडकर के बाद में फुले शाहू भीमानंतर बहुजनांचा वाली। पटलं तर घ्या, नसत पटलं तर सोडून द्या। माझ्यासोबत चर्चा करायला, मी तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहे। क्योंकि साथियों, पूरे देश में जब हमारे व्याख्यान के प्रोग्राम चलते हैं, तब उस व्याख्यान में हमारा एक वाक्य रहता है, रखते तो बात करते, वरना यूं ही नहीं मैदान में उतरते। हमने भी है कुछ साथियों, अगर हमने इतनी शिक्षा पढ़ी है, इतनी किताबों को हमने पढ़ा है, तो कुछ भी तो है, हमारे दम है हम में, नहीं है ऐसा नहीं है। हमने भी इस मूवमेंट के लिए, हमारा जो एक बच्चा था, अकेला बच्चा, वो भी चला जाता था हमारे हाथों से। हमारे जो सर है डॉक्टर मोहन रायकवार, उन्होंने 15 साल की गवर्नमेंट सर्विस का राजीनामा दिया है, छोड़ दी है नौकरी। अब मैं भी उन्हीं राह पर चल रही हूँ, क्योंकि समाज को जगाना है। कौन जगाएगा? किसकी राह देखनी है? हमारी ओर से शुरुआत करनी पड़ेगी। फुले शाहू भीमानंतर बहुजनांचा वाली, घरोघरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली, या कामाचे कुणा नाही मागितले दाम, वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम। त्या कांशीराम साहेबांचं अतिशय सुंदर असं वाक्य मला आठवतं। सध्याची जी परिस्थिती फार वाईट आहे, ते मान्यवर कांशीराम साहेब म्हणतात
जरा सिरियस घेऊया आपण. कुठे आपल्याला एकमेकांसोबत भेटायला वेळ? कहाँ है वक्त हमें एक दूसरे को मिलने के लिए? यही तो वक्त मिला है, इसका सदुपयोग कर लेते हैं. मान्यवर कांशीराम साहब जी कहते हैं कि मैंने सिर्फ बाबा साहब आम्बेडकर की एक किताब पढ़ी है और एक किताब पढ़कर मैं चला घर बार छोड़कर समाज को जगाने के लिए. अरे ये कैसे अम्बेडकरवादी है? कितने सारी किताबें पढ़ते हैं, पढ़ते ही नहीं है, लिखते भी है, बेचते भी है, व्याख्याते भी है, लेकिन इतना सब कुछ करने के बावजूद भी टस से मस नहीं हो रहे हैं. क्या कारण है इसके पीछे का? विविध संघटनांमध्ये आम्ही काम करतो आहे. निश्चितच करा, पण एक टार्गेट ठेवून करा. एक उद्देश, एक ध्येय, एक विचारधारा आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. आपली माय बहीण म्हणून आपल्याला आग्रहाची विनंती करेल मित्रांनो, कारण पुढचा काळ अत्यंत वाईट येणार आहे. आपण वाचक आहोत. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट तो होईल भुई सपाट. पुस्तक माणसाचं मस्तक सशक्त करतं आणि एकदा का हे सशक्त झालेलं मस्तक कुणाचंही हस्तक होत नाही, कुणाचंही गुलाम होत नाही. म्हणून वाचाल तर वाचाल, पुस्तकं वाचली पाहिजे आणि अशी पुस्तकं वाचली पाहिजे ज्या पुस्तकाच्या माध्यमातून या देशात क्रांती घडून येईल. या पुस्तकांची गरज आपल्याला आहे. नाही तर पुस्तकं भरपूर आहे. आपण पाहिलंय आत्ताच सावित्रीबाई फुले या जयंतीच्या निमित्ताने एक प्रसंग मी आपल्याला सावित्रीच्या जीवनातला सांगितला पाहिजे. कसं जगायचं असते. ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, मत रहा देखो कि हमें पुनर्जन्म मिलेगा. तथागत भगवान गौतम बुद्धांनी पुनर्जन्म नाकारलेला आहे. माणसाचा जन्म एकदा आहे. मग या एकदा असणाऱ्या जन्मामध्ये राष्ट्रसंत कबीर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे की कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. माणसाचा जन्म जर एकदा आहे तर या एकदा असणाऱ्या जन्मामध्ये ज्या वेळेला आपण हे जग सोडून जाऊ, आपला मृत्यू होईल, त्यावेळेला जमलेला जो जनसमुदाय आहे तो जनसमुदाय आमच्यासाठी हळहळला पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे, नाही रे, खूप चांगली बाई होती डॉक्टर विद्या राईकवार. हिला आपण कुठेही पाहिलं तरी समाजाच्या कार्यक्रमामध्येच दिसायची, लोकांना प्रबोधन करतानाच दिसायची. इतक्या लवकर हा जग सोडून जायला पाहिजे नव्हती. वाटलं तर माझं देखील आयुष्य हिला लाभायला पाहिजे होतं. समाजातही आपल्यासारखी अशी कर्तृत्ववान माणसं आहे, त्यांच्या संदर्भातही अशा प्रकारची लोक बोलणारी तयार झाली पाहिजे. हमें चाहने वाले लोगों का कट्टा तैयार करना है साथियों. चाहे कितना भी कोई विरोध क्यों ना करे हमारे बारे में, लेकिन वहां पर भी हमारे समर्थक होना चाहिए. उन्होंने कहना चाहिए, नहीं रे, तू जो कह रहा है वो गलत है, साफ गलत है, वो वैसी नहीं है औरत. मैं उससे सुनता हूँ, देखता हूँ, उसके काम करने का तौर तरीका भी मैं पास से देखता हूँ कई सालों से. ऐसे बोलने वाले लोगों को आपको तयार करना है. नाही तर मग असे काही लोक आहेत समाजामध्ये. जसे आमचे डॉक्टर मोहन राईकवार सर कवी आहेत, ते असं म्हणतात की स्वार्थी झाला माणूस हा, माणूस की विकाया लागला, त्याचाच परिणाम हा समाज तुटाया लागला. बुद्ध फुले शाहूची ही सुंदर बाग, आम्ही विखुरल्याने हिला लागली आग. आगीच्या ज्वालांनी समाज होरपळा लागला, त्याचाच परिणाम हा समाज तुटाया लागला. काही समाजात माणसं असतात, या कार्यक्रमाला 100 रुपयाची वर्गणी देणार नाही, पण 1000 रुपयाच्या गोष्टी सुनावल्याशिवाय राहणार नाही. अशी समाजात माणसांची फळी मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते आहे. संत कबीर महाराजांचा हा दोहा अत्यंत महत्त्वाचा आहे. जिथे जिथे आपल्याला आपल्या मनाविरुद्ध काम होताना दिसत असेल त्या ठिकाणी आपण बोललं पाहिजे. तो बोलण्याचा कॉन्फिडन्स, ते धैर्य आणि धाडस आमच्यात निर्माण झालं पाहिजे. तेव्हाच आम्ही सावित्रीला ऐकण्यासारखं होईल. एक प्रसंग मी तुम्हाला सांगितला पाहिजे. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले 1890ला त्यांचं महापरिनिर्वाण होते आणि ज्या दिवशी ते मरून जातात त्या मरणाच्या समयी जो काही जनसमुदाय जमतो आहे त्या जनसमुदायामध्ये काही ज्योतिबांची नातेवाईकही त्या ठिकाणी जमतात. पूर्वीच्या काळात 1800च्या शतकात ती प्रथा होती. कुणी जर घरातला माणूस मरण पावला असेल आणि
त्याचं प्रेत जर उचलायचं असेल तर त्या प्रेताच्या समोर एक आकटं ठेवल्या जायचं. आकटं म्हणतात त्याला. एक कसं मडकं असायचं, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये गरम केलेले निवे, काड्या लावलेल्या, त्याचा एक उद्देश होता, अगदी सांभाळून ठेवण्याचा म्हणून. ते आकटं समोर न्यायचं. असाच तो प्रसंग. ज्योतिबा फुलेंचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या समयी त्या ठिकाणी तो जनसमुदाय जमला. ते आकटं कुणी पकडावं म्हणून कुणीतरी वंशाचा दिवा वारसदार पाहिजे असतो आणि तो वारस होता यशवंत. आता हा यशवंत कोण होता? तर एका काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेतलेलं. पोटचं मूल नव्हतं सावित्रीला, म्हणून काही देवाजवळ नवस करत बसली नाही. ती खुद्द 1854ला लिहिलेल्या काव्य फुले नावाच्या कविता संग्रहामध्ये 41 कविता त्या काव्यसंग्रहात सावित्रीने लिहिलेल्या, आणि त्या कविता संग्रहामध्ये 900 कन्यापुत्र होती. मग का करणे लागे पती, हा 1800च्या शतकात सावित्री आईने अंधश्रद्धेवर कडाडून प्रहार केलेला आपल्याला दिसून येते. ती सावित्री आणि ज्योतिबा स्वतःचं पोटचं मूल नाही, पण काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेचं मूल दत्तक घेते, त्याचं नाव यशवंत ठेवते आणि त्याला डॉक्टर बनवते. तो यशवंता आकटं उचलण्यासाठी पुढे आला. पण जमले ना ज्योतिबाचे नातेवाईक. ते नातेवाईक म्हणाले की हा यशवंता ज्योतिबाच्या रक्ताचा नाही, याला अधिकार नाही आकटं उचलण्याचा. त्यावेळेला सावित्री लुगडं घालायची, ती पुढे आली, उठून उभी झाली, आपल्या लुगड्याचा असा पदर तिने पुढे घेतला, कमरेला खोसला आणि त्या सगळ्या नातेवाईकांना विचारायला लागली, काय म्हणता म्हणे तुम्ही? फार महत्वाचे आपल्यासाठी हे उदाहरण. काय म्हणता म्हणे तुम्ही? रक्ताची माणसं कोण? ज्योतिबा जिवंत असताना कधी ज्योतिबाच्या कार्याची तुम्ही तपासणी केली नाही, कधी ज्योतिबाच्या कार्याला तुम्ही साथ दिली नाही. अरे सतत तुम्ही विरोध केला, इतका तुम्ही विरोध केला की माझे सासरे गोविंदराव यांना तुम्ही भडकवलं. आम्हा दोघांनाही घराच्या बाहेर काढण्यासाठी तुम्ही माझ्या सासऱ्याला प्रवृत्त केलं. अरे तुम्ही आहात का रक्ताची माणसं? तुम्हाला म्हणायची रक्ताची माणसं. कोण आहेत ते? परांजपे, ते ससाने, ते भवाडकर, ते घोले. अरे ह्याच माणसांनी आम्हाला साथ दिला. ते गफ्फार बेग मुन्शी, मुस्लिम समाजाचे आमचे मित्र, ती फातिमा शेख. हिंदू मुस्लिमांचं भांडण जे लावले जाते ना देशामध्ये आता, जर आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय कॉन्टॅक्ट होते आमचे, काय संबंध होते, कशी विचारधारा होती. त्या गफ्फार बेग मुन्शी चाचांच्या घरी ज्योतिबा राहिले, सावित्री राहिली, त्यांनी आम्हाला साथ दिली आणि तुम्ही रक्ताच्या गोष्टी करता. आणि यशवंताला म्हणता की आकटं उचलण्याचा तुला अधिकार नाही, तू रक्ताचा नाहीये. चल रे म्हणे यशवंता, ये माझ्यासोबत. सावित्री विद्रोही विचाराची क्रांतिकारी पुढे येते आहे, कमरेला पदर खोसते, आकटं उचलते आणि ज्योतिबाच्या तिरडीच्या पुढे जाते आहे. केवढा मोठा पराक्रम झाला. आम्ही आत्ता करायला लागलो. या 21व्या शतकात, विज्ञानाच्या युगात हे पाऊल आम्ही आत्ता उचललं, पण सावित्रीने 1800च्या शतकात ते उचललेलं पाऊल वाखाणण्याजोगं आहे. 500 न्हाव्यांचा संप. काय म्हणे? तर विधवा झालेल्या स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही. आमचा जगण्याचा अधिकार कधीचाच नाकारलेला, पण आम्ही हरलो नाही. आम्ही कधीच हरलो नाही. स्त्रियांचा लढा हा महामानवांनी लढला. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक चळवळीमध्ये महिलांचा हा सिंहाचा वाटा राहिल्याचा आपल्या लक्षात येईल. सावित्रीबाई फुलेंनी 500 न्हाव्यांचा संप घडवून आणला. विधवांचं केशव पण व्हायचं, त्याचे पैसे न्हाव्यांना दिल्या जायचे नाही. लक्षात घ्या, कौन्सलिंग. तेव्हा सावित्रीबाईंनी न्हाव्यांचं, अरे कशाला म्हणतात 500 लोक. आज बघा, एक शोकांतिका आहे आपल्या समाजाची. कशा होत आपण, कसं आहे आपला समाज? कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार विसरणारा. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. केलेले उपकार विसरणारा समाज तयार होतो आहे. केवढी मोठी प्रचंड गर्दी पाहिजे होती. माझं भलं झालं, मला काय करायचंय कुणाचं, काय करायचंय मला समाजाचं. मला मिळालंय नाही, सगळं दिलंय त्यांनी बापानी. एक विद्वान आहे 6वा,
जिससे हजारों टकरा गए, करिश्मा देख बुद्धि का करोड़ों चकरा गए। अरे ज्ञान की ऊर्जा पर ही जिसका साहस था और हर सवाल का जवाब उसके पास था, वो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हम सबका बाप था। त्या आमच्या बापाने आपल्या 4 लेकरांचा बळी आमच्यासाठी दिलाय। 37व्या वर्षी 37 इयर, या 37व्या वर्षी माता रमाईला निधन येतं साध्या टीबीच्या आजाराने। जरा तुमच्या माहितीसाठी म्हणून तुम्हाला माहिती असेल, परत त्याची पुनरावृत्ती करते मी। ज्या वेळेला रमाईला हा क्षयरोग झाला, टीबीचा आजार झाला, त्याच वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पत्नीला देखील टीबीचा आजार झालेला। पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या पत्नीला फॉरेनमध्ये घेऊन गेले, तिथून तिचा आजार बरा करून आणला, आपल्या कुटुंबासोबत सुखाने आनंदाने राहायला लागले। पण आपला बाप मात्र आपल्या या माईचा आजार बरा करू शकले नाही। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात रमाईच्या संदर्भात, जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे। आमच्या वर्ध्याचे के पाटील दादा कवी आहेत, त्यांनी आईसाहेब नावाचा गझल संग्रह लिहिला। त्या गझल संग्रहाला माझी प्रस्तावना आहे। त्या पुस्तकामध्ये, त्या गझल संग्रहात ते असं म्हणतात की बाबासाहेब रमाईला किती मोठा सन्मान द्यायचे, कसं जगलं पाहिजे, पती पत्नीचं नातं कसं असावं, समाजासाठी काम करायचंय, समाजाची धुरा खांद्यावर घेऊन पुढे जायचंय, हा रथ आपल्याला पुढे न्यायचंय। मग त्यासाठी पती पत्नीचं नातं घरात सुंदर असणं फार महत्वाचं आहे। ते बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या संदर्भात म्हणतात, ज्या रमाईच्या असीम त्यागामुळे बाबासाहेब आंबेडकर घडले, मी तुझ्यामुळे घडलोय रमा, कसे उपकार फेडू ग तुझे मी। जीवनात धन्य झालो रमा तुझ्यामुळे, तुडवीत काटे आलो रमा तुझ्यामुळे, भार कुटुंबाचा वाहिला म्हणून ज्ञानाचा अर्क प्यालो रमा तुझ्यामुळे। बाबासाहेब आंबेडकर रमाईच्या संदर्भात म्हणतात, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती।